नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये अनेक शुभपर्व सण साजरे केले जातात। त्यामध्ये आज आपण श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला साजरी केला जाणारं श्रीकृष्ण जन्माष्टमीचं जे उत्सव आहे तो नेमका कधी आहे, 15 ऑगस्टला आहे की 16 ऑगस्टला आहे, कोणत्या दिवशी व कसे व्रत करायचं, कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पूजाविधी कशी करावी, रोहिणी नक्षत्र कधीपासून कधीपर्यंत आहे, पूजेचा जो शुभमुहूर्त आहे तो कधी आहे, त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रामध्ये निशिता काळामध्ये भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच तो दिवस आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी, श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरा करतो। तर हे जे अष्टमी तिथी आहे ती कधी प्रारंभ होते ते पाहूया। तर अष्टमी तिथी प्रारंभ होते 15 ऑगस्टच्या रात्री 11:49 आणि अष्टमी तिथी समाप्त होते 16 ऑगस्टच्या रात्री 9:34। तसेच यंदाची जी जन्माष्टमी आहे त्या जन्माष्टमीच्या दरम्यान रोहिणी नक्षत्र प्राप्त होत नाही। ते रोहिणी नक्षत्र 17 ऑगस्टच्या सकाळी 4:38 प्रारंभ होईल आणि 18 ऑगस्टच्या सकाळी 3:17 रोहिणी नक्षत्र असणार आहे। म्हणजे ज्यावेळेस श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची त्यावेळेस रोहिणी नक्षत्राचा योग यावर्षी नाही आहे। तर जी निशिताकाळची जी पूजा आहे भगवान श्रीकृष्ण यांचं जन्मोत्सवाचं, तर निशिताकाळची पूजा आपल्याला करायची आहे ती 15 ऑगस्टच्या रात्री 12:20 ते 15 ऑगस्टची रात्री 1:05 हा कालावधी आहे। त्या दरम्यान आपल्याला श्रीकृष्णाचं जन्मोत्सव साजरं करायचं आहे। म्हणजेच 15 ऑगस्टच्या रात्रीच आपल्याला जन्माष्टमी साजरी करायची आहे। तसेच 15 ऑगस्टच्या दिवशीच आपण हे व्रत देखील धरायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पारायण करायचं आहे। तर आता ही जी आहे पूजाविधी ती नेमकी कशी करावी, तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण यांचे बालस्वरूपाचे पूजन केले जाते। तर या दिवशी आपण यथाशक्ती व्रत उपवास करायचा आहे आणि रात्री म्हणजे निशिता काळामध्ये आपण जो मुहूर्त पाहिला की 15 ऑगस्टच्या रात्री 12:20 ते 1:05 दरम्यान, या दरम्यान भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव पूजन संपन्न करायचं आहे। त्यानंतरच फलाहार करून हे व्रत सोडायचं आहे। या दिवशी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं आहे। तसेच या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नानादी नित्यकर्म निवृत्त होऊन सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि हे जे श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत आहे त्या व्रताचा संकल्प करायचा आहे। सकाळी आपलं नित्यपूजन संपन्न करून घ्यायचं आहे। नित्यपूजन संपन्न करत असताना या दिवशी मग आपल्या पूजास्थळी बाल श्रीकृष्ण यांचं देखील पूजन करायचं आहे आणि दिवसभरामध्ये श्रीकृष्ण नामजप करायचा आहे। नाही जमलं तर सोपा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपण करायचा आहे, भजन करायचं आहे, नामजप श्रवण करायचं आहे। तसेच संतान प्राप्ती इच्छासाठी शास्त्रानुसार सांगितलं गेलेलं आहे की संतान गोपाळ मंत्राचा जप या दिवशी आपण करायचा आहे। तो अत्यंत लाभकारक मानला गेलेला आहे। आणि मग रात्री निशिता काळामध्ये जो मुहूर्त पाहिला 12:20 ते 1:05 या दरम्यान आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे। त्यांचं बालरूपाची मूर्ती घ्यायची आहे। त्यांना दक्षिणावर्ती शंखाने आपल्याला त्याच्यामध्ये पंचामृत टाकून त्यांना पंचामृताने गंगाजलाने स्नान घालायचं आहे। त्यानंतर स्नान घातल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना पिवळे वस्त्र घालायचं आहे, यज्ञोपवीत घालायचं आहे, अलंकार घालायचे आहे, त्यांना चंदनाचा टिळा लावायचा आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, त्यांना त्यांचं मोरपीस हा देखील त्यांना अर्पण करायचा आहे आणि एक सुंदर पाळणा सजवायचा आहे आणि त्या पाळण्यामध्ये त्यांना विराजित करायचं आहे। आणि त्यानंतर त्यांना पिवळे फूल, तुळशीची पानं ही अवश्य अर्पण करायची आहे। त्यांचं पंचोपचारांनी पूजन करायचं आहे आणि पाळणा हलवायचा आहे आणि पाळणा हलवल्यानंतर त्यांना लोण्याचा गोळा नैवेद्य म्हणून आपण दाखवायचा आहे। तसेच 5 वातीच्या दिव्यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या बालरूपाची आपण आरती करायची आहे, पाळणा गायन करायचं आहे आणि सहकुटुंब आपल्या घरकुटुंबाच्या सुखशांती समृद्धीसाठी भगवान श्रीकृष्ण यांच्यासमोर प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतरच आपण ते जो व्रत आहे ते सोडायचं आहे, उपवास सोडायचा आहे। तर अशा पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण विधिवत भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे। तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।